नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर बघा, बोर्डाचा एक मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तर बघा, 10वी-12वी 2025 बोर्डाचा तो निर्णय रद्द. 10वी-12वी विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे. तर बघा, तर काय आहे आनंदाची बातमी? आज आपण पाहणार आहोत की 10वी-12वीत बोर्डाच्या परीक्षेजवळ आलेल्या आहेत. यातच आता बोर्डाने काही मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याचीच माहिती आपण घेणार आहोत की कुठला निर्णय आहे आणि विद्यार्थ्यांनी, पालकांमध्ये, त्याचप्रमाणे शिक्षकांचे एक आनंदाचे वातावरण आहे. तर चला, तर मग पाहूया संपूर्ण माहिती. 10वी-12वीच्या बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत. बोर्डाने यावर्षी काही निर्णय चुकलेले आहेत, कारण असे म्हणावे लागेल. बोर्डानं यादी हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख केला होता. याला देखील आता विरोध झाला आणि तो निर्णय रद्द केला. त्याचप्रमाणे दुसरा निर्णय तो होता CCTVमध्ये प्रत्येक केंद्र हे असणे अनिवार्य आहे. म्हणजे की प्रत्येक केंद्रावर हा CCTV लागण्यात यावा, हा बोर्डाचा निर्णय होता. तो निर्णय सर्वत्र लागू झालेला आहे. तो निर्णय लागूच राहणार आहे. राज्यात कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी आणखीन एक निर्णय बोर्डाने घेतला. तो म्हणजे परीक्षा केंद्रावर शिक्षकांची अदलाबदली. याला राज्यभरातून विरोध झाला आणि या निर्णयाचा थोडा बहुत स्थगिती मिळाली आहे. इत्यादी 10वी-12वीची परीक्षा कॉपीमुक्त पार पडावी म्हणून पर्यवेक्षक व केंद्र संचालकांची अदलाबदल करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या 100 कलमी कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात आला होता. तर बघा, राज्यभरातून या निर्णयाचा विरोध आहे. शिक्षक संघटनासह शिक्षक आमदारांच्या विरोधामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तो निर्णय बदलला आहे. आता कोरोना काळ वगळून 2018, 2019, 2020 ते 2023 ते 24 या काळातील परीक्षेच्या वेळी ज्या केंद्रावर गैरप्रकारे आढळली, त्या केंद्रावरील पर्यवेक्षक व केंद्र संचालक मात्र बदलण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. तर बघा, जे काय गैरप्रकार होत होते कॉफींचे, तर ते आता होणार नाही, कारण शिक्षकसुद्धा बदलणार आहेत. सध्या इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक तथा तोंडी परीक्षा सुरू आहे. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार आहे. दुसरीकडे इयत्ता 10वी विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा 3 ते 20 फेब्रुवारी दरम्यान होणार असून त्यांनी लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात पार पडणार आहे. दरम्यान राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व लातूर, कोकण या विभागीय मंडळाअंतर्गत येणाऱ्या केंद्रावर कोरोनाचे 2022 वर्ष वगळून 2018 पासून झालेल्या परीक्षेत ज्या केंद्रावर कॉपी प्रकरणे आढळली, त्या केंद्रावर आता नवीन पर्यवेक्षक व केंद्र संचालक नेमले जाणार आहे. तर बघा, जे काय गैरप्रकार आढळत होता, संभाजीनगर असो किंवा इतर अनेक जिल्हे असो, तर त्या ठिकाणी आता पर्यवेक्षकांची बदली आणि CCTV कॅमेरे तातडीने लावण्याचा निर्णय हा बोर्डाने घेतलेला आहे. हा निर्णय बदललेला नाही. बोर्डाच्या निर्णयानुसार आता कार्यवाही. तर काय होणार आहे कार्यवाही ते पाहू. परीक्षा केंद्रासाठी सरमिसळ पद्धत यापूर्वी अवलंबली असून आता केंद्र संचालक व पर्यवेक्षकांची अदलाबदल करण्याचे नियोजन आहे. त्या संदर्भातील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार कारवाई होईल. तर बघा, बोर्डाच्या नव्या नियमानुसार 2018 ते 2024 या काळातील परीक्षेवेळी गैरप्रकार आढळलेल्या केंद्रावर दुसऱ्या शाळांमधील केंद्र संचालक पर्यवेक्षक नेमले जातील. तर बघा, जे काय गतवर्षी जिथे गैरप्रकार खूप आढळत होता, अशा ठिकाणी हे पर्यवेक्षक अदलाबदली होणार आहेत.
फेब्रुवारी मार्च 2025च्या 10वी-12वीच्या परीक्षेत ज्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकारची प्रकरणे आढळली त्या केंद्राची मान्यता कायमची रद्द केली जाईल. तर बघा आता काय होणार आहे की ज्या ठिकाणी गैरप्रकार आढळला त्या कॉलेज त्या शाळांची सेंटर म्हणून केंद्र म्हणून मान्यता वगळण्यात येणार आहे. त्यामुळे कॉपी करणं जमणार नाही. खूप हे कडक वातावरण राहणार आहे यंदाचे 10वी-12वीचे परीक्षांचे. तर बघा तुम्हाला अभ्यास खूप करावा लागेल तरच तुम्ही चांगले टक्के हे मिळवू शकता. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष त्यांच्या जिल्ह्यात परीक्षा पारदर्शकता तथा कॉपीमुक्त होण्यासाठी भरारी पथकांचे नियोजन करतील. म्हणजे बघा भरारी पथकांचे सुद्धा नियोजन करण्यात येणार आहे. माध्यमिक शिक्षण अधिकारी हे जिल्हा अधिकाऱ्यांची कार्यासह परीक्षा काळात प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्ण वेळ बैठक पथक कार्यरत आहेत की नाही याची खात्री करतील. बघा तर मग मित्रांनो जे काय तुमचं सेंटर आहे तिथं तुमची परीक्षा देण्या अगोदरच काय होणार आहे नीट लक्ष द्या. तुमची परीक्षा सुरुवात होण्या अगोदरच तिथे पथकांची नेमणूक केलेली आहे. म्हणजे की खूप कडक वातावरण या ठिकाणी करण्यात आलेले आहे. भरारी पथकांचीही खूप नेमणूक केलेली आहे. म्हणजे की आतापर्यंत जशी बोर्डाची परीक्षा कडक झाली नव्हती तशी आपल्या चॅनलच्या अंदाजाने मताने की कडक ही परीक्षा होणार आहे. कारण CCTV हे लागणार आहे आणि एकतर परीक्षकांची अदलाबदल. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास हे करायला पाहिजे. त्या अभ्यास जर केला तर विद्यार्थी चांगले टक्के मिळवू शकतात, नाहीतर मिळवू शकत नाही. तर बघा मित्रांनो ही होती संपूर्ण न्यूज.